मुंबईतील सफाई कामगारांना तात्काळ घरं द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महापालिका आयुक्तांना आदेश आहेत. भाजप आमदार भाई गिरकर यांनी या सगळ्या संदर्भात मागणी केलेली होती. रत्नागिरीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आहे. 114 ग्रामपंचायतींमधील रिक्त 174 पदांकरता निवडणूक आहे. ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू आहे. रिक्त पदांकरता 28 एप्रिलला निवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवातही आहे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून विकसित करण्याकरता सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आलाय. गडचिरोलीचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी 14 गावांमधील सुपीक जमीन प्रकल्पांना देताना शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं मागणी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.